केसांना वाढवणारा आणि हेल्दी ठेवणारा सर्वात सोपा हेअर मास्क. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, केस वाढण्यासाठी आणि केसांना ऑल ओव्हर हेल्दी ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा हेअर मास्क कोणता असेल ना, तर तोच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फक्त एका साहित्यांपासून आणि सगळ्यांनाच ते सहज उपलब्ध होणार आहे. तर काय वस्तू वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू ॲड केलेल्या आहेत, सर्व आपण डिटेलमध्ये बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हेअर ग्रोथ आणि हेल्दी हेअरसाठी ना कोरफड आपल्या घरी असायलाच पाहिजे, तरच आपण हेअर रेमेडीज ज्या असतात की नाही त्या रेग्युलर करू शकतो. कारण की तुम्ही कितीही रेडीमेड बाजारातून आणलेलं ॲलोवेरा जेल वापरा, त्याच्यापेक्षा 100% चांगला फरक हा नॅचरल ॲलोवेरानेच होतो. त्याच्यामुळे बघा, पावसाळा आहे त्याच्यामुळे चांगले प्लांट तुमच्याकडे असायलाच पाहिजे. मी बघा अशी मस्त बागच केलेली आहे आणि एक प्रॉपर्टी आहे आपल्या केसांसाठी. ज्यांना नॅचरल रेमेडीज आवडतात ना, त्यांनाच त्याचं महत्त्व कळतं. तर बघा, अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत कोरफड आणि पाण्यात ठेवायचं आहे सुरुवातीला. तर बघा, फक्त त्याचं टोक जिथून कट केलेलं आहे की नाही आपण, तेवढं जरी ठेवलं तर लगेच पिवळसर पाणी होतं. आणि बघा, कोरफडीमधलं जेल आपल्या केसांसाठी जेवढं हेल्दी आहे ना, तेवढंच त्यातील जो येल्लो लिक्विड जो घटक आहे की नाही, तो तेवढाच घातक आहे. त्याच्यामुळे यावेळेस मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते की नेमकं धुवायची कशी कोरफड आणि ती आपल्याला वापरा योग्य कशी होते. तर साईडचं जे कडा होते की नाही, काटे वगैरे, ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि याच्याशी बघा 2-2, 3-3 तुकडे केलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. 3 पाणी बदलल्यानंतरच फ्रेश पाणी होतं. असं लगेच बघा असं पिवळसर पाणी होतं. जोपर्यंत एकदम स्वच्छ पाणी आपल्याला दिसत नाही ना, तोपर्यंत ते चेंज करत राहायचं. आणि फायनली आपली कोरफड एकदम स्वच्छ झालेली आहे. आणि आता यामधील जे जेल असणार आहे ना, ते आपल्या केसांसाठी एकदम प्युअर, योग्य आणि एकदम आपल्या स्किनसाठी सुद्धा हेल्दी असणार आहे. तुम्ही केसांना आणि त्वचेला सुद्धा लावू शकता. तर हे सगळं होतं आतापर्यंत कोरफड वापरण्या अगोदरची काळजी कशी घ्यायची किंवा धुवायची कशी. यानंतर मग तुम्ही जेल तुम्हाला जसं सोपं पडेल चाकूने म्हणा, चमच्याने म्हणा जसं, किंवा याचेच तुकडे कट करून डायरेक्ट मिक्सरला लावून गाळून घेतलं ना तरीसुद्धा चालतं. पण काय होतं माहिती आहे का, बऱ्याच जणींना ना डायरेक्ट त्याची सालीसहित वाटल्यानंतर की नाही थोडंसं खाजवण्याची शक्यता असते. म्हणजे इचीनेस थोडासा जाणवतो. खूप नाही, तो घातकही नसतो बरं का, पण थोडंसं जाणवतं. तर ते जाणू नये याच्यासाठी प्युअर जेल जे आहे ना, ते असं काढायचं आहे. मस्त मी चमच्याने काढून घेतलेलं आहे सगळ्याच पानांमधलं. आता बघा, कोरफडीचा वापर आपण तेल बनवण्यापासून आपल्या हेअर केअरमध्ये की नाही, वेगवेगळ्या हेअर मास्कमध्ये, स्कॅल्प सिरम म्हणा किंवा टोनर म्हणा, सगळ्याच गोष्टींमध्ये आपण कोरफड वापरतो. तुम्ही प्रत्येक केस धुण्या अगोदर फक्त कोरफड जरी वापरली ना, तरीसुद्धा तुम्ही 70 ते 80% तुमचं हेअर केअर करू शकता. तर गाळून घेतलं नाही तरी चालेल, कारण वाटून घेतलेलं आहे. आता बघा, ही फक्त आपल्याला कोरफड घेतलेली आहे वाटून. त्याच्यानंतर त्याच्यात मी 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकलेली आहे आणि 1 चमचा भरून एवढं तेल, तुम्ही कोणतंही टाका बघा. याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल टाका, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. ऑलिव्ह ऑइल टाकू शकता, बदाम ऑइल टाकू शकता. आता जे घरी मी ही बनवलेलं आहे की नाही, DIY हर्बल तेल, जे घरी सगळ्या वस्तूंनी, तर ते तेल टाकलेलं आहे. तर इथेच रेमेडी आपली पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं मी हिबिस्कस जेल, फुलांचं जेल टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे असेल ना तरच, नाही तर आपलं तेलापर्यंतच रेमेडी पूर्ण झालेली आहे. आता बघा, हे का बरं सगळ्यात सोपं आहे, कारण की सहज ॲलोवेरा सगळ्यांना भेटतो आणि आपण पटकन जेल काढून ठेवू शकतो. तुम्ही संध्याकाळी काढून ठेवू शकता किंवा ॲलोवेरा जेल तुम्ही एक 8 दिवससुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तसं दुसऱ्या रेमेडींचं एवढं होत नाही, तेवढं ॲलोवेराचं होऊ शकतं. किंवा त्याचे तुम्ही क्यूब बनवूनसुद्धा ठेवू शकता. पूर्ण स्कॅल्प लावायचं आहे, एकदम जेंटल मसाज करायचा आहे. शक्य होईल तेवढं ना चांगलं केसांना मसाज करायचं. आणि बघा, तुमचे जर केस खूप ड्राय झालेले असतील, खूप फ्रिजी आहेत, अजिबात चमक नाही किंवा स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम आहे, तर बघा, केस ड्राय झाल्यानंतरच केसांचे खूप जास्त प्रॉब्लेम वाढतात. त्याच्यामुळे जर तुम्ही अगोदरच प्रिकॉशन्स घेतली किंवा अगोदरच काळजी केली ना केसांची, तर अजिबात ह्या पुढील गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळेच केस धुण्या अगोदर ऑइलिंग करणं किंवा केस धुण्या अगोदर तुम्ही हे ॲलोवेराचं हा जो हेअर मास्क आहे की नाही, तो कंटिन्यू केसांना लावणं तर खूप फायद्याचं होतं. केस फक्त वाढतच नाहीत, दाट होतात.
केस गळाल्यानंतर जे बेबी हेअर असतात ना, तर त्याचीसुद्धा फास्ट ग्रोथ होते, ते वाढतात. त्याच्यासोबतच पूर्ण आपले केस हेल्दी होतात, स्कॅल्प हेल्दी होतं. स्कॅल्पमध्ये जर तुमच्या डॅन्ड्रफ असेल, डर्ट असेल किंवा एक्सेस ऑइल असेल ना, तर ते सुद्धा रिमूव्ह व्हायला मदत होते. खूप चांगले फायदे आहेत त्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्कॅल्पवरील जे मेन प्रॉब्लेम आहेत ना, त्यांना खूप फायदेशीर ठरतो हा हेअर मास्क. त्याच्यामुळे बघा, जिथून वाढच होणार असते ना, तिथं आपल्याला हेल्दी ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी तर म्हणेल की केसांच्या सर्व समस्यांवरती हा खूप उपयुक्त असा हेअर मास्क आहे आणि बनवायला सर्वात सोपं आहे. त्याच्यामुळे बघा, आठवड्यातून हा 2 वेळेला तरी लावायचाच आहे. पण शक्य नसेल ना, तर तुम्ही एकदा तरी नक्की लावा आणि कंटिन्यू वापराने खूप फरक पडतो. केसांमध्ये बदल घडवायचा असेल ना, तर या नॅचरल वस्तूंवरती प्रेम करायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.